नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर. जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले. जो यक्ष प्रश्न आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय. या यक्ष प्रश्नाच्या अनुसार का 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500 रुपये. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसा हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय. आणि जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्या विचारायला लागलाय की 31 मार्चपर्यंत काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो आता 5,500 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे की 31 मार्चपर्यंत काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500 रुपये. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की अखेर 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 5,500 होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे. तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आपल्या सर्वांना दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला 4,800 रुपये प्रति क्विंटल पासून 5,200 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून 3 ते 4 आठवड्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी होती ती होती 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटल. जर आपण सर्वांनी निरीक्षण केलं बारकाईनं तर मागच्या 3 ते 4 आठवड्यात तब्बल 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल भाव घटलाय. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारता झालाय की जर भाव हा मागच्या 3-4 आठवड्यात घटला असेल तर मग पुढच्या 3-4 आठवड्यात दर हा सुधारून काय 31 मार्चपर्यंत सोयाबीन पुन्हा 5,500 पर्यंत जाऊ शकते का. चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा कशामुळे घसरला हे प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. तर प्रथम भारत अमेरिका यांच्यात ट्रेड डील झाली, त्याच्यात थोडेसे अफवा वाढल्या त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा घसरला. पण त्याच्यानंतर पुन्हा बाजारभाव सुधारला आणि बाजारभाव पातळी आपल्याला 5,000 ते 5,300 दरम्यान पोहोचताना दिसली. पण मागच्या 4-5 दिवसात काय झाले की जी सोयाबीन आहे त्यांचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात घसरले आणि याच्यामुळे काय झाले की देशातील सोयाबीनचे दर सुद्धा कोसळले आणि सोयाबीनचे दर कोसळले की आपोआप सोयाबीनवरती याचा परिणाम होतो. कारण 100 किलो सोयाबीन असेल तर त्यात 80 ते 82 किलो सोयाबीनच असते. मग अशा परिस्थितीमध्ये भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या घाबरायची आवश्यकता आपणास नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील जी सोयाबीन आहे ती GM सोयाबीन आहे आणि देशातील जी निर्माण होणारी सोयाबीन आहे ती नॉन GM आहे आणि नॉन GM सोयाबीन भारताव्यतिरिक्त खूप सारे देश उत्पादित करत नाहीत किंबहुना नगण्य असल्यास जमाय. मग इथून पुढचा जर आपण सर्वांनी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात भलेही देशातील सोयाबीनचे भाव कोसळले असतील तरी देखील आपलं मार्केट वेगळं आहे. नॉन GM सोयाबीनचं मार्केट वेगळं आहे. याच्यामुळे आपल्याला पुढच्या 4-8 दिवसामध्ये पुन्हा सोयाबीनची मागणी वाढताना दिसेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे ॲक्च्युली कमी आहे. त्यामुळे जेवढी सोयाबीन त्या ठिकाणी निर्माण होणार त्यापेक्षा जास्त सोयाबीनची गरज आणि आवश्यकता आहे. म्हणून सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये भविष्यात 100% गॅप हा निर्माण होणारच आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीन आणि सोयाबीन व्यतिरिक्त असणाऱ्या गोष्टी या सर्वांचा ओव्हरऑल विचार केला तर मागणी पुरवठ्याची असणार तरी ही परिस्थिती मार्च महिन्यात सोयाबीनच्या दराला आधार देणार आहे
आणि त्याच्यामुळं 31 मार्चपर्यंत जर आपल्याला देशात सोयाबीनचा भाव हा 5,500पर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. पण अशा परिस्थितीत आपण सोयाबीन विकायचं की मग थांबायचं? तर लक्षात घ्या 5,500च्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतंय आपल्या सर्वांचा याच्यामुळे होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशात सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्राला साथ द्या. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे आभार.